हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा जो टॉपिक आहे जिथे आपण शिकणार आहोत की कसं आपल्या बिझनेससाठी, ऑनलाईन बिझनेससाठी किंवा ऑफलाईन बिझनेससाठी लीड कसं जनरेट करायचं, क्लायंटला कसं अट्रॅक्ट करायचं. ओके, ते आपण शिकणार आहोत. ओके, सो लीड जनरेट करायसाठी, क्लायंट मिळवण्यासाठी तुम्हाला ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्ही क्लायंट मिळवू शकता किंवा इनऑर्गॅनिक पद्धतीने तुम्ही क्लायंट मिळवू शकता. राईट. आधी कसं होत होतं, जसं आपण मार्केटमध्ये जातो किंवा रायडिंग करतो, रोडावर आपण नाही का बाईक चालवताना जातो, कार चालवताना जातो, तर आपल्याला खूप सारे ऍडव्हर्टाइजमेंट दिसते. ठीक आहे, बिल्डिंग्सवर बॅनर्स, ओके, खूप सारे पोस्टर्स, असे खूप सारे तुम्हाला नाही का ऍडव्हर्टाईज बघायला भेटणार, जेणेकरून आपण अट्रॅक्ट होतो आणि त्या पत्त्यावर पोहोचून तो प्रोडक्ट किंवा ती सर्व्हिस आपण खरेदी करतो. ओके, दॅट इज कॉल्ड ऑफलाईन बिझनेस. ओके, ऑफलाईन मार्केटिंग वेअर यू कॅन सी एव्हरीवेअर. ओके, सो आणि सेकंड वन इज आता जे नाही का ट्रेंड चालू आहे ऑनलाईन मार्केटिंगचा चालू आहे. ठीक आहे, तुम्ही जसं की कंटेंट्स बनवू शकता इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, जिथे तुम्ही नाही का आपल्या बिझनेससाठी कस्टमर जनरेट करू शकता, क्लायंट्स जनरेट करू शकता, लीड जनरेट करू शकता. ओके, सो आता आपण लीड कसं जनरेट करायचं. फर्स्ट वन इज ऑर्गॅनिक लीड जनरेशन अँड सेकंड वन इज इनऑर्गॅनिक लीड जनरेशन. ठीक आहे, ऑर्गॅनिक काय असते, जिथे आपण कोणतं पण पैसा न लावता ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो आणि लीड आपल्या व्हॉट्सअप नंबर किंवा आपल्या मोबाईल नंबरवर जनरेट करू शकतो. ठीक आहे. इनऑर्गॅनिक काय असते, जिथे आपण पैसे पेड करतो, जेणेकरून ते क्लायंट्स आपल्याकडे पोहोचतात. ठीक आहे, आपल्या बिझनेसची इन्क्वायरी करायसाठी आपल्या व्हॉट्सअपवर किंवा आपल्या दुकानापर्यंत लँड होतात. ओके, सो आता आपण समजून घेऊ की ऑर्गॅनिक लीड कसं जनरेट करायचं. ठीक आहे, सो एक वेळ आपण इनऑर्गॅनिक वर जाऊ, त्यानंतर आपण ऑर्गॅनिक वर जाऊ. ठीक आहे, तसं समजण्यासाठी बेटर राहणार. सो इनऑर्गॅनिक लीड काय असते, जिथे आपण नाही का पैसा पे करतो. ओके, जसं आता तुम्ही बिझी असेल, ठीक आहे, तुम्ही वर्किंग असाल किंवा तुमचं शेड्यूल खूप बिझी असेल, पण तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुमचा ऑलरेडी बिझनेस घरी सेट आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला ऍडव्हर्टाईज करायचं आहे. सो आपण काय करतो, असे कोणी नाही का कोलॅबरेशनसाठी असेल किंवा ज्यांचे फॉलोअर्स जास्त असेल, ठीक आहे, त्यांच्यासोबत आपण कोलॅबरेशन करतो किंवा त्यांना आपण म्हणतो की तुम्ही माझी नाही का स्टोरी ठेवा किंवा माझ्या म्हणजे तुमच्या पेजवर मार्केटिंग करा. ठीक आहे, त्या अकॉर्डिंग ते मार्केटिंग करतात, ऍडव्हर्टाईज करतात किंवा तुमची ऍडव्हर्टाईज चालवतात. ठीक आहे, जसं की फेसबुक ऍड, ओके, त्याच्यावर तुमचे ऍडव्हर्टाईज चालवतात आणि तुम्ही पण नाही का फेसबुक ऍड ही स्किल शिकून पण स्वतःच्या बिझनेसची ऍडव्हर्टाईज करू शकता. ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला फेसबुकवर ऍड कसं रन करायचं हे स्किल शिकणं खूप खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही म्हणजे 500,000 रुपये चा इन्व्हेस्टमेंट करून तुमचं नाही का ऍडव्हर्टाईज जगभरात पोहोचू शकता. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड इनऑर्गॅनिक. पण त्याच्यासाठी तुम्हाला वेळ पण कमी लागतो आणि तुम्हाला जास्त मार्केटिंगकडे लक्ष द्यावं नाही लागत. तुम्हाला एक डिजिटल एजन्सी किंवा ज्यांचे फॉलोअर्स जास्त असणार किंवा ज्यांना फेसबुक ऍडव्हर्टाईज चालवता येत असेल, त्यांच्याकडे सर्व्हिस असेल, राईट, त्यांच्याकडे एजन्सी असेल, तर तुम्ही त्यांच्या थ्रू त्यांना पेड करून अकॉर्डिंग टू देअर चार्जेस तुम्ही आपली ऍडव्हर्टाईज चालू शकता. ठीक आहे, सो जेणेकरून ते क्लायंट्स जे आहे ऑनलाईन ऑफलाईन ते तुमच्यापर्यंत पोहोचणार. ओके, सो दिस इज कॉल्ड इनऑर्गॅनिक. ओके, बट ॲज अ बिगिनर, जर तुम्ही बिगिनर असेल किंवा आता ऑनलाईन बिझनेस स्टार्ट केला असेल, आता छोटा तुमचा बिझनेस असेल, ठीक आहे, सो आय डोंट वॉन्ट टू रिकमेंडेड यू की तुम्ही नाही का पैसे इन्व्हेस्ट करा ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, कोणाला ऑफलाईन द्या किंवा तुम्ही फेसबुक मध्ये नाही का इन्व्हेस्ट करा. जर तुम्ही बिगिनर असेल किंवा आता एक छोटासा बिझनेस स्टार्ट केला असेल, ठीक आहे, किंवा तुम्ही ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग, फ्रीलान्सिंग किंवा ॲफिलिएट मार्केटिंग वगैरे करत असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करणार की आधी तुम्ही इनऑर्गॅनिक वर शिफ्ट व्हा. जर तुमचं जास्तच बिझी शेड्यूल असेल तर तुम्ही काही स्किल लर्न करून इनऑर्गॅनिक कडे नाही का शिफ्ट होऊ शकता. ठीक आहे, हे झालं इनऑर्गॅनिक, मी जे तुम्हाला सांगितलं, जिथे तुम्ही नाही का पैसा लावून ऍड रन करू शकता. आता येऊ आपण ऑर्गॅनिक कडे. ठीक आहे, ऑर्गॅनिक मध्ये काय करावं लागेल, तुम्हाला कंटेंट क्रिएशन शिकावं लागणार, स्वतःची चांगली पर्सनल ब्रँडिंग करावं लागणार. ओके, जेणेकरून पीपल विल नो यू. ओके, आता जर मी तुम्हाला सांगणार की फॉर एक्झाम्पल एक 30 डेजचा प्लॅन आहे, जिथे तुम्हाला तुमच्या प्रोडक्टबद्दल, तुमच्या सर्व्हिसबद्दल व्हॅल्यू आणि सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. ठीक आहे,
आता सगळ्यात जास्त ट्रेंड आता कुठे आहे? फेसबुक, यूट्यूब या इंस्टाग्राम. सो फर्स्ट नंबर इज इंस्टाग्रामवर. ठीक आहे, इंस्टाग्रामवर जास्तीत जास्त लोक रील व्हायरल होण्याचे चान्सेस असतात ॲज कम्पेअर्ड टू यूट्यूब अँड फेसबुक. ओके, ॲज पर माय एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करत आहे. ठीक आहे, कारण की मी ऑलरेडी ॲफिलिएट मार्केटिंग, फ्रीलान्सिंग करत आहे, मी स्वतःची पर्सनल ब्रँडिंग करत आहे. राईट, तुम्ही माझ्या पेजला फॉलो करू शकता. आय एम अंकित राणे. मी लिंक तुम्हाला माझ्या बायोमध्ये दिलेली आहे, जिथे तुम्ही माझं वर्क बघू शकता, कसं मी ऑर्गॅनिकली ग्रो केलं या इंडस्ट्रीमध्ये, सोशल मीडियामध्ये, आणि कसं मी 25,000 फॉलोअर्स क्रॅक केलं. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कळणार. ओके, जेव्हा तुम्ही मला फॉलो करणार तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी पण भेटणार. सो जस्ट विजिट माय पेज. ओके, आणि फेसबुकवर पण माझे 20,000 पेक्षा फॉलोअर्स आहे, तिथे पण तुम्ही विजिट करू शकता. ओके, बट नाव आय एम स्टार्टेड यूट्यूब. ओके, आता कन्सिस्टंटली मला करायचं आहे वर्क. मी आधी स्टार्ट केलं होतं, खूप आधी स्टार्ट केलं होतं यूट्यूब, बट ड्यू टू अनकन्सिस्टन्सी मी तेवढं ग्रो नाही करू शकलो. बट आय एम कमिटेड विथ माय सेल्फ की मला आता कन्सिस्टंटली तुम्हाला व्हॅल्यू प्रोव्हाइड करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. ठीक आहे, सो आता आपण टॉपिक वर येऊया, ऑर्गॅनिक लीड. ओके, सो तुम्हाला 30 डेज किंवा 90 डेजचा एक चॅलेंज घ्यायचा आहे, जिथे तुम्हाला तुमच्या प्रोडक्टबद्दल आणि सर्व्हिसबद्दल कंटेंट्स टाकायचे. कंटेंट्स तुम्हाला क्वालिटीमध्ये आणि व्हॅल्युएबल टाकायचं आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला कोणतं स्किल शिकावं लागणार? व्हिडिओ एडिटिंग. ओके, प्रेझेंटेशन स्किल. राईट, आणि येस, एडिटिंग, प्रेझेंटेशन आणि शूटिंग स्किल. ओके, जे आपण शूट करतो ते तुम्हाला नाही का स्किल शिकावं लागणार, जेणेकरून तुम्ही त्याचं नाही का पूर्ण मिक्सर करता आणि का कोणतं पण अप्लिकेशन घ्या, कॅपकट आहे, VN अप्लिकेशन आहे, इनशॉट आहे, राईट, किन मास्टर आहे. ठीक आहे, असे भरपूर म्हणजे आहे. ठीक आहे, सो आय जस्ट सजेस्ट यू की VN अप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. तिथे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता आणि इझी आहे. त्याच्यासाठी तुम्ही यूट्यूबवर भरपूर तुम्हाला व्हिडिओ भेटणार की कसं आहे आपण एडिटिंग करू शकतो. आणि तुमचा एक पेज ओपन करा, फेसबुकवर करा, यूट्यूबवर करा, इंस्टाग्रामवर करा. इंस्टाग्रामवर पेज ओपन झालं तर तुम्ही त्याच्यावर कंटेंट्स टाकायला स्टार्ट करा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ऑर्गॅनिक रीच भेटणार. ओके, जर तुम्ही 30 डेज कंटिन्युअसली नाही का कंटेंट्स टाकले तर तुमची 1 ते 2 रील असे आहे जे व्हायरल होणार, लोकांपर्यंत पोहोचणार. ओके, देन आफ्टर दॅट यू विल गेट अ कॉन्फिडंट टू मेक मोर रील्स. ओके, मग त्याच्या थ्रू तुम्ही नाही का ॲडव्हर्टाईज करू शकता. पण तिथे तुम्हाला सांगावं लागणार, लोकांना नाही का आधी प्रॉब्लेम सांगावा लागणार. ठीक आहे, मग त्यानंतर तुम्हाला नाही का त्याचा सोल्युशन द्यावं लागणार, व्हॅल्यू द्यावं लागणार. मग तुम्ही CTA, कॉल टू ॲक्शन, की आता तुम्ही मला कॉन्टॅक्ट कसं करू शकता. ओके, तुमचं जे पण प्रॉब्लेम्स आहेत डेली बेसिसवर. ओके, आणि तुमचं प्रोडक्ट कसं त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणार. ठीक आहे, व्हॅल्यू द्या. त्यानंतर तुम्ही म्हणा की जर तुम्हाला हा प्रोडक्ट पाहिजे असेल किंवा ही सर्व्हिस पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये येस टाईप करून मेसेज करा. ओके, देन आफ्टर दॅट तुम्ही त्याला व्हॉट्सअप नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर पाठवू शकता. देन दे विल कनेक्ट विथ यू. ओके, दॅट इज कॉल्ड ऑनलाईन लीड जनरेशन. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार? तुमची पर्सनल ब्रँडिंग चांगली असायला पाहिजे, तुमचं प्रोफाईल चांगलं असायला पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही कोणत्या पण शॉपमध्ये जाता बाहेर. ठीक आहे, कोणता पण दुकान बघता, जो बाहेरून चांगला वाटते तिथं व्हिजिट करण्याची आपली इच्छा असते. ठीक आहे, मग तिथे तुम्ही नाही विचारत की हा प्रोडक्ट कितीचा आहे, काय आहे, काही भाव वगैरे तुम्ही नाही करत, कारण की स्टँडर्ड ब्रँड आहे, चांगला आहे, बाहेरून खूप चांगलं दिसलं आणि तुम्ही व्हिजिट केले आणि प्राइस टॅग पाहिलं, छान वाटलं, खरेदी केली. तिथेच आपण एका छोट्या शॉपमध्ये जातो, तिथे विश्वास कमी असते आणि तिथे आपण निगोटिएशन करतो की हे कमी मध्ये द्या, नाही, बिकॉज यू कांट बिलीव दॅट पर्सन या दॅट ब्रँडिंग. यू रिस्पेक्ट दॅट ब्रँडिंग विच ऑलरेडी मेड विथ गुड थिंग्स. ओके, सो तुम्हाला स्वतःचं पेज, स्वतःचं शॉप एक एवढ्या चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करायचं आहे जेणेकरून कस्टमर तुमच्याकडे ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट करणार. आणि हा डिजिटल इरा आहे. ठीक आहे, तुमचं ऑफलाईन पण शॉप असेल तर तुम्हाला ते ऑनलाईन दाखवावं लागणार चांगल्या पद्धतीने, जेणेकरून तुमची कंटेंट व्हायरल जाणार आणि लोक तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि लिमिट नाही. ठीक आहे, भरपूर लीड येणार. आणि इनऑर्गॅनिक मध्ये काय असते, तिथे तुम्हाला नाही का तुमची पर्सनल ब्रँडिंग नाही होत, तुम्हाला कोणाला तरी पैसे द्यावे लागते. कोणाला पैसे द्यावे लागते? ज्यांच्याकडे ते स्किल आहे, जे तुम्ही आता मी ऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला शिकायला सांगत आहे. ठीक आहे, हा डिफरन्स असतो. सो एकतर तुम्ही त्या लोकांना पैसे द्या ज्यांच्याकडे ते स्किल्स आहे. ओके, कोलॅबरेशन करा,
फेसबुक ॲडचे पैसे द्या. जर तुमचा बिझी शेड्यूल असेल तर जस्ट गो फॉर इनऑर्गॅनिक. इफ यू वॉन्ट टू बिल्ड युअर ओन पर्सनल ब्रँडिंग देन जस्ट मेक युअर ओन कंटेंट. ओके, स्टार्टिंगला तुम्हाला असं वाटणार बट म्हणजे डिमोटिवेशन किंवा विचित्रपणा वाटणार, काही होत नाही, 100 व्ह्यू येत आहे, 200 व्ह्यू येत आहे, 300 व्ह्यू येत आहे, 500 व्ह्यू येत आहे. पण जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट तेच वर्क तुम्ही रिपीटेड मोडमध्ये करता ते एक दिवस तो दगड फुटून जातो. जसं पाण्याचा थेंब एका दगडावर नाही का कंटिन्युअसली पडत असते, ते एक दिवस तो दगड फुटून जातो. तसंच तुम्ही जर कंटिन्युअसली तो कंटेंट टाकणार, लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार, सर्व्हिस बद्दल सांगणार, ते एक दिवस तो दगड फुटणार आणि पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण इंडियाभर नाही का तो तुमची रील व्हायरल होणार आणि तुमच्याकडे भरपूर लीड येणार. दॅट इज द पॉवर ऑफ ऑर्गॅनिक. ठीक आहे, ते तुम्ही फेसबुकवर पण तसंच करू शकता. आता फेसबुकवर करायचं असेल तर इंस्टाग्रामची लिंक फेसबुक सोबत तुम्ही कनेक्ट करू शकता, लिंक करू शकता. आता ते कसं लिंक करायचं त्याचे पण भरपूर व्हिडिओज आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमचं एकच प्लॅटफॉर्मवरून फेसबुकवर पण जाणार आणि इंस्टाग्रामवर पण जाणार, मेहनत कमी वाचणार. आणि तोच व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पण टाकू शकता ॲज अ शॉर्ट. ओके, सो दॅट इज द पॉवर ऑफ कंटेंट क्रिएशन ऑफ ऑर्गॅनिक लीड जनरेशन. ठीक आहे, आता मी हे स्किल कुठून शिकलो, कंटेंट क्रिएशन कसं शिकलो, कॉपी रायटिंग, राईट, फेसबुक ॲड, राईट, यूट्यूब मास्टर माइंड, अशा भरपूर कोर्सेस मी लर्न केल्या. पर्सनल फायनान्स, AI ChatGPT. ओके, माझे कसे 25,000 फॉलोअर झाले. मी कसं नाही का स्टार्टिंगला, मला पण स्टार्टिंगला प्रॉब्लेम आले. ठीक आहे, 100 व्ह्यू, 200 व्ह्यू, भरपूर मिस्टेक केली. पण मला एक प्लॅटफॉर्म सापडला, एक गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे, त्याला औद्योगिक रत्नाचा अवॉर्ड भेटलेला आहे. त्या प्लॅटफॉर्मद्वारे मी काही डिजिटल स्किल लर्न करायला शिकलो. पण ॲज पर कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, पेशन्स आज माझे 25,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स झालेले आहे. फेसबुकवर पण खूप सारे जास्त फॉलोअर्स झालेले आहे आणि त्याच्या थ्रू मी फ्रीलान्सिंगसाठी नाही का क्लायंट्स क्रिएट करत आहे, ॲफिलिएट मार्केटिंगसाठी नाही का क्लायंट क्रिएट करत आहे. ओके, आणि रिझल्ट बघायचे असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजवर जा, तिथे तुम्ही माझे सगळे हायलाइट चेक करा. आणि एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी माझी जर्नी शेअर केलेली आहे. ओके, कसं मी त्या प्लॅटफॉर्म सोबत जोडलो आणि त्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने मी कसं ₹1,00,000 इन्कम जनरेट केलेली आहे, ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओची, तुम्ही बघू शकता. ओके, सो हा व्हिडिओ यासाठी होता कारण की भरपूर लोक काम करू इच्छितात पण त्यांच्याकडे एक डायरेक्शन नसते. आणि मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे ते मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे. त्या अकॉर्डिंग जे मी मिस्टेक्स केले आहे ते मिस्टेक तुमच्याकडून नाही व्हावं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. ठीक आहे, सो जस्ट ॲक्ट अकॉर्डिंगली. सो माय सजेशन इज की तुम्ही बिगिनर असाल, तुमच्याकडे 2 ते 3 तासाचा वेळ असेल दिवसभरातून, तर तुम्ही ऑर्गॅनिक कंटेंटकडे नाही का जास्तीत जास्त फोकस करा, जेणेकरून तुमच्याकडे जास्तीत जास्त लीड ऑर्गॅनिकली येणार. ओके, जर तुमच्याकडे वेळ नसेल, तुमच्याकडे ऑलरेडी बिझनेस सेटअप आहे, जस्ट गो फॉर इनऑर्गॅनिक. ओके, आणि तुम्हाला इनऑर्गॅनिक स्वतःसाठी करायचं असेल तर तुम्ही फेसबुक ॲड, गुगल ॲड पण शिकू शकता, राईट, ईमेल मार्केटिंग पण शिकू शकता, लिंक्डइन मास्टरी पण शिकू शकता, जेणेकरून तुमच्यापर्यंत ट्रॅफिक पोहोचणार. जर तुम्हाला या स्किल बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल, ज्या प्लॅटफॉर्म थ्रू मी स्टार्ट केला आहे, सो मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर इथे मेन्शन केलेला आहे, तिथे मला हाय टाईप करून मेसेज करा, तुमचं नाव आणि तुमचं प्रोफेशन, आणि मी तुम्हाला सगळी डिटेल पाठवतोच. आणि कमेंट बॉक्समध्ये पण मी नंबर मेन्शन करून ठेवतो. ओके, आणि गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की जर तुम्ही सबस्क्राईब करणार तर यानंतर जे नाही का इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत रिगार्डिंग डिजिटल स्किल्स, जिथे तुम्ही नाही का ऑनलाईन ग्रो करू शकता, राईट, त्याच्याबद्दल मी असे भरपूर व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड लाईक. ओके, बाकी ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच, सायनिंग आउट.